परम पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला माझा प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, आज आपण संत अन्ना आणि योआकीम यांच्या सणाच्या पूर्व तयारीची प्रार्थना करत आहोत. ख्रिस्त मंडळी आपल्याला हे जे दिवस आहे, पप्पा मम्मी यांना मान सन्मान देण्यासाठी आशीर्वादित असा दिवस म्हणून दिलेला आहे. हा दिवस पप्पा मम्मी यांच्या आठवणीचा दिवस. आता आपण अन्ना आणि योआकीम यांच्या जीवनाकडे येऊया. प्रेज द लॉर्ड. संत अन्ना आणि योआकीम दोघे जण खूप आशीर्वादित असा कुटुंबांमधून आलेले लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसऱ्या शतकामध्ये प्रोटो इव्हांजलिन नावाचे एक पुस्तक सापडलं. त्यामध्ये याकोबाचे शुभवर्तमान म्हणून एक पुस्तक आहे. त्यामध्ये या योआकीम अन्ना यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योआकीम या शब्द इब्री भाषेतून आलेले शब्द आहे. इब्री भाषामध्ये यावे, यहोवा, हालेलुया, यहोवा, योआकीम असे हे शब्द आहे. त्याचा अर्थ देवानी तयार केलेला आहे. एकदा बोला, देवानी तयार केलेले आहे. योआकीम शब्दाचा अर्थ आहे देवानी तयार केलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. कोणी तयार केलेला आहे? देवानी. नवरा बायको दोघे एकमेकांच्या बरोबर आनंदी जीवन जगत आहेत. तरी एक खंत आहे, भांडण नाही. या दुःखामध्ये 40 दिवस प्रार्थना करण्यासाठी संत योआकीम अन्नापासून लांब जात आहे. बायबलमध्ये झकरिया नावाचे पुस्तक आहे. जुन्या करारामध्ये झकरिया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या झकरिया म्हणजे पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या अगदी सुरुवातीच्या भागामध्ये एक सुंदर वाक्य आपल्याला दिसणार. झकरिया ग्रंथामध्ये पहिल्या अध्यायातील 3ऱ्या वचनामध्ये असे लिहिलेलं आहे, म्हणून तू त्यांस असे सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मजकडे वळा, म्हणजे मी तुम्हाकडे वळेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हालेलुया. सर्व मानवांना परमेश्वर देणारा एक अभिवचन आहे, तू माझ्याकडे वळ, मी तुझ्याकडे वळतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीवनामध्ये कुठेतरी आपल्या आयुष्यात वाटणार, माझा देवापासून मी जरा लांब आहे किंवा देव माझ्यापासून लांब आहे. काय करायचं? हालेलुया. एकच काम करायचं. हालेलुया. ज्या देवापासून मी थोडासा पाठ राहिलेला आहे, त्या देवाकडे मी वळायला पाहिजे.
त्याच्याकडे पोहोचल्यावर हालेलुया तो सांगत आहे तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. योवाकीम यांना कळालं माझ्या बरोबर माझी बायको आहे, देव पण आहे, ते देवाचा मला अनुभव कळत नाही. त्याने निर्णय घेतला मी माझ्या देवाकडे मात्र आता जाणार आहे. 40 दिवस योवाकीम प्रार्थना करण्यासाठी घर सोडून बाहेर पडले. 40 दिवस प्रार्थना करत बसले. हालेलुया. त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की नवरा लांब आहे, तेव्हा अण्णाला खूप दुःख होत आहे. तरी अण्णाला माहिती आहे नवरा कशासाठी गेलेला आहे. प्रार्थना करत घरामध्ये बायको अण्णा थांबलेला आहे. प्रेज द लॉर्ड. योवाकीम शब्दाचा अर्थ काय आहे? देवाने तयार केलेलं आहे. हालेलुया. देवाने तयार केलेलं आहे. हालेलुया. परमेश्वर आज आपल्या सर्वांना सांगत आहे देवाने तयार केलेलं आहे. देवाने तयार केलेले कुठे आहे? तुमच्या हातात आहे का आता? हालेलुया. तुमच्या हातामध्ये ते मिळण्यासाठी आज तुम्ही देवाला शोधायला आलेला आहे. या झकरिया ग्रंथामध्येच प्रेज द लॉर्ड दुसरा अध्यायामध्ये 13व्या वचनाकडे आता आपण थोडासा लक्ष देऊया. झकरिया ग्रंथामध्ये दुसरा अध्यायातील 13वा वचन सुष्टांच्या मागे आपण बोलू. सर्व मनुष्य हो परमेश्वरापुढे स्तब्ध व्हा, कारण तो आपल्या पवित्र निवासातून उठला आहे. हालेलुया. ज्याने सगळ्या गोष्टी तयार करून ठेवलेला आहे. हालेलुया. त्याच्या समोर तुम्ही काय करायचं? स्तब्ध म्हणजे शांत, खामोश व्हा. योवाकीम या परमेश्वराजवळ खामोशीपणा, शांतता मध्ये प्रार्थना मध्ये बसले आणि हे वचन तिथे पूर्ण झाले. तो परमेश्वर उभा राहिलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. नवरा बायको दोघे मनापासून एक छोटीशी प्रार्थना केली आहे. देवाबरोबर एक करार केलेला आहे. तुम्ही आम्हाला जे देणार, मुलगा असो मुलगी असो कोणी असो, तुम्ही आम्हाला जे देणार त्यांना आम्ही तुझ्या सेवेसाठी तुलाच देऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो नवस बोलले. नवस बोलणे देवाबरोबर एक जीव होण्याचं काम आहे. देवाला सांगितलं तू तयार करून ठेवलेलं आहे, तुझ्याकडे आहे, ते आम्ही शांत होतो, आम्हाला दे. आम्ही काय करणार? तुलाच परत देऊ. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराचा भक्त लोकांच्याकडून देवाची ही अपेक्षा आहे. देवाचे वचन आपल्याला सांगत आहे की तू एखाद्या अडचणीमध्ये असेल तर, तुझ्या डोक्यावर एखाद्या ओझ असेल तर तू काय करायला पाहिजे? तू ते घेऊ नको फिरू. तुझ्याकडे उत्तर नाही मिळणार. तुझ्या शांततामध्ये तुझ्या डोक्यावरची ओझ तू माझ्या हातात आहे. हालेलुया. स्तोत्र संहितामध्ये
55 स्तोत्र संहिता 55 मध्ये हालेलुया 22वा वचन हालेलुया हे सर्व वचन अण्णा योआकीम पाठ करून रोज बोलणारे वचन आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू. 55वा अध्यायातील 22वा वचन तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही. हालेलुया. नीतिमान असलेल्या योआकीमला परमेश्वराने कधी ढळू दिलं नाही. त्यांच्या डोक्यावर जे बोझ होते, जे भार होते, त्यांनी ते उचलून घेऊन गेले कुणाकडे? देवाकडे. हालेलुया. आज आई बाबांचे सण साजरा करत असताना परमेश्वर आज आपल्याला सांगत आहे, प्रत्येक पप्पा, प्रत्येक मम्मी ओझ घेऊन डोकं दुखत आहे म्हणून सांगायची गरज नाही. प्रत्येक पप्पा मम्मी तुमचे ओझे कितीही असो ते घेऊन देवाजवळ जायचे. देवाकडे उत्तर. माझ्या आई वडिलांच्या लग्नाचा आशीर्वाद देणारे जे फादर आहेत, त्या फादरांनी माझ्या आई वडिलांच्या लग्नाला आशीर्वाद देताना असा प्रकारे बोलले, प्रवचनामध्ये बोलले, कदाचित हे लग्न नवऱ्यासाठी काही महत्वाचं नसेल, हे लग्न बायकोसाठी पण काही महत्वाचं नसेल, तरी तुमचं हे जे लग्न आहे हे देव परमेश्वरासाठी खूप महत्वाचं आहे. मला या गोष्टी माझ्या पादरीने सांगितल्या. माझा पादरी म्हणजे माझा काका आहे. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनींनो, माझ्या पादरींनी मला सांगितलं की माझ्या आई बाबांचं लग्न होऊन 30 वर्ष झाल्यानंतर, 35 वर्ष झाल्यानंतर त्या फादरांनी परत काकाला विचारलं, लग्नाच्या वेळी मी दिलेले प्रवचन आठवत आहे का? लग्न संस्कार कोणासाठी महत्वाचे आहे? हालेलुया. देवासाठी महत्वाचे आहे. म्हणून कुटुंबामध्ये पप्पा मम्मी परमेश्वर तिघे पाहिजे. प्रेज द लॉर्ड हालेलुया. योआकीम यांच्या जीवनामध्ये देवासाठी वेळ द्यायला त्यांनी ठरवलं. कुटुंबामध्ये माता मरिया जन्माला आली. प्रेज द लॉर्ड हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परमेश्वर कधी नीतिमानाला ढळू देणार नाही. नीतिमान परमेश्वराकडे जाणार, इकडे तिकडे नाही जाणार. प्रभू तुम्हा बरोबर असो. अर्ध डोकं भयानक दुखत आहे असे कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. तळपायाच्या मध्य भागामध्ये जबरदस्त पाय दुखत आहे अशा एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. धन्यवाद. मध्ये चक्कर येत आहे असे कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. धन्यवाद. पाठीवरती डाव्या बाजूला खूप त्रास होत आहे अशा एका व्यक्तीला प्रभूने आता पूर्णपणे बरे केलेला आहे. धन्यवाद. जीवनामध्ये मार्गदर्शन नाही म्हणून चुकांवर चुका केलेली एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता जवळ करत आहे. धन्यवाद. डोळ्याच्या दृष्टी खूप कमी पडलेले एका व्यक्तीला प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. धन्यवाद. अनेकांसाठी रोगमुक्तीचा दान मिळावं किंवा मिळवून द्यावं म्हणून हीलिंग पॉवर, रोगमुक्ती मिळवून देण्याचा
विशेष अधिकार वरदान तुमच्यामध्ये एका व्यक्तीला प्रभू देत आहे. धन्यवाद येशू. 8वी मध्ये शिकणाऱ्या एका मुलाला पवित्र आत्मा स्टडी मध्ये ओरिएंटेशन असलेल्या मुलाला एक विशेष कृपा देत आहे. स्टडीकडे वळण्यासाठी कृपा पुरवत आहे. धन्यवाद येशू. श्वास घ्यायला कठीण पडत आहे असे कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. धन्यवाद येशू. मेंदूकडे जाणारा काही मेंदूच्या संपर्कातील काही भाग जे दुःख देत आहे, त्रास देत आहे असं कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. धन्यवाद येशू. एका हातावरती येणारा सुजन प्रभू आता दूर करून देत आहे. धन्यवाद येशू. अश्रूमुळे त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला प्रभू आशीर्वाद करत आहे. धन्यवाद येशू. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो.